मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जावे अशी जरांगेंची मागणी आहे। मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आझाद मैदान येथे आपण आंदोलन करणार असल्याची जरांगेंनी जाहीर केलं। जरांगेंना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे, मात्र जरांगे संपूर्ण आंदोलन आझाद मैदानावर करण्यावर ठाम आहेत। त्यामुळेच आता मुंबईत ऐन गणेश उत्सवाच्या दरम्यान काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र अगदी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंच्या मूळ मागण्या काय आहेत हे अनेकांना ठाऊक नाहीत। आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावरच आपण जाणून घेऊ। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत व्हिडिओतून पाहू। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे। मराठा समाजाला इतर मागासवर्ग ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत। मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असून सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे। सगळे सोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी। मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही म्हणजेच नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे। यासाठी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करावे असे जरांगेंचे म्हणणे आहे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत। मराठा आंदोलन दरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी जरांगेंनी केली आहे। विशेषतः अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी आहे। तसेच शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी। मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मान्य झाली आहे। तसेच वंशावळ जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करावी असे देखील जरांगेंनी सुचवले आहे। तसेच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कारवाई। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जरांगेंची मागणी आहे। विशेषतः मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावे अशी मागणी जरांगेंनी केली। ओबीसी सर्वेक्षण दर 10 वर्षांनी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जातीचे सर्वेक्षण करून त्यांना आरक्षणातून वगळावे अशी मागणी त्यांनी केली होती, ज्याने खळबळ उडाली होती। या मागण्यांसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषणे, मोर्चे आणि आंदोलने केली आहेत। त्यांनी सरकारला अल्टिमेटम देऊन शांततापूर्ण मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। जरांगे यांची मुख्य मागणी म्हणजेच मराठा समाजाला इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी मधून आरक्षण मिळावे। त्यांचे म्हणणे आहे की मराठा आणि कुणबी एकच असून सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।